शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिक मतदारसंघ सत्ताधारी महायुतीतल्या कोणत्या पक्षाला मिळणार, तसेच या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार याचा फैसला अजूनही झालेला नाही। त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली। नाशिक मतदारसंघ ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले। हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा असा आग्रह आम्ही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही धरला असल्याचं गोडसेंनी सांगितलं। तसंच नाशिकबाबत जो काही निर्णय आहे तो मुख्य नेते एकनाथ शिंदेच घेतील असंही त्यांनी म्हटलंय। तर महायुतीत निर्माण झालेला जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। येत्या 2 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असा विश्वास कल्याणचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। मला असं वाटतं का मी तेच सांगितलं का अद्याप पहिल्या ही जागा शिवसेनेला सुटते की अन्य कुठल्या पक्षाला हेच अधिकृतरित्या अजून जाहीर झालेलं नाहीये। ते लवकर जाहीर होईल आणि त्यानंतर जो काही निर्णय तो आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील। पण तुमची मागणी असेल की ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेला सुटावी? पारंपरिकरित्या ही जागा शिवसेनेनेच लढवलेली आहे। 2014ला 1,87,000 मताधिक्य होतं, 2019ला 2,93,000 मताधिक्य होतं आणि म्हणून ही जागा शिवसेनेला सुटावी जसा आमचा आग्रह आहे तसा मुख्यमंत्र्यांचा देखील आग्रह आहे। तर जागेचा तिढा आता जास्त राहिलेला नाही आहे। त्या ठिकाणी 2-1 दिवसामध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा शिवसेनेच्या असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील या त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी महायुती जे आहे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने जे आहे ते त्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत मला वाटतं 45पेक्षा जास्त जागा ज्या आहेत महायुती या महाराष्ट्रामध्ये जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र जे आहे हे त्या ठिकाणी पुढाकार घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।